ताप म्हणजे शरीराचा शत्रू का? खरं तर नाही. ताप हा शरीराचा मित्र असू शकतो. ताप हा काही आजार नाही, तर तो शरीराची नॅचरल डिफेन्स सिस्टीम आहे. जेव्हा एखादा जंतू शरीरात प्रवेश करतो, तेव्हा आपला ब्रेन शरीराचं टेम्परेचर वाढवतो. त्या कारणाने त्या जंतूची वाढ मंदावते, इम्युनिटी ॲक्टिव्ह होते आणि आपलं शरीर त्या आजाराशी चांगल्या प्रकारे लढू शकतं. तर सौम्य ते मध्यम ताप हा इम्युनिटी ॲक्टिव्ह असल्याचं लक्षण आहे. आम्ही थर्मामीटरमध्ये तापाचा किती आकडा आहे हे पाहत नाही, तर मुलाची अवस्था पाहतो. जर तापामध्ये मूल ॲक्टिव्ह आहे, तो ओरली चांगलं घेत आहे आणि इन बिटवीन फीवर स्पाइक्स प्लेफुल आहे, तर अशा केसमध्ये काही घाबरण्याची आवश्यकता नाही. पण जर 3 महिन्याखालील बाळाला ताप असेल, ताप 3 दिवसापेक्षा जास्त असेल, तापामध्ये मूल सुस्त आहे, त्याला श्वास घेण्यास त्रास होत आहे, त्याला झटके येत आहेत आणि वारंवार उलटी होत आहे, तर हे सर्व इमर्जन्सी सिम्प्टम्स आहेत. तर अशा केसमध्ये तुम्हाला इमिजिएटली डॉक्टरांना दाखवायचं आहे. तर पालकांनो, ताप आला तर घाबरू नका. शांत राहा. कारण काम पॅरेंट्स रेज हेल्दियर किड्स. थँक यू.